नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या पावसातला निसर्ग या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या या हवामान विशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रातील पावसाची स्थिती, कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे, कुठे मेघगर्जनासह सरी बरसणार आहे. विशेष नाशिक जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा सविस्तर अंदाज पाहणार आहोत. तर चला आपण बघणार आहोत आजची जी स्थिती आहे. गेल्या 8 ते 10 दिवसापासून पावसाची स्थिती जी मंदावली होती ती पुन्हा एकदा आपल्याला या ढगाळ वातावरणामधून आपल्याला दिसत आहे. तर प्रथम आपण कोकण, घाटमाथा आणि काही मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये ढगाळ वातावरण कायम आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर मेघगर्जनासह हलका ते मध्यम सरीची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडासह वाऱ्याचा वेग वाढू शकतो, त्यामुळे तुम्ही काळजी घ्यायची आहे. चला आपण आता नाशिक जिल्ह्याचे अपडेट घेऊया. नाशिक जिल्ह्यात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा आणि कळवण या पश्चिम भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. नाशिक शहर, सिन्नर, येवला आणि नेपाळ या परिसरात ढगाळ वातावरणासह तुरळक सरींची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आपण या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. त्यानंतर चला आपण अहिल्यानगर जिल्ह्याकडे जाऊया. अहिल्यानगर जिल्ह्यात आज वातावरण काहीसे ढगाळ राहील. अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर या भागांमध्ये दुपारनंतर पावसाची शक्यता दिसत आहे. नगर शहर, पारनेर, शेगाव, पाथर्डी परिसरात पावसाची शक्यता तुलनेत कमी असली तरी ढगाळ वातावरण हे कायम राहणार आहे. तर मित्रांनो चला आपण थोडंसं पुढे जाऊया. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकडे आपण जात आहोत. या जिल्ह्यामध्ये उष्णता आणि आर्द्रता दोन्ही वाढलेली दिसत आहे. कन्नड, वैजापूर, गंगापूर आणि पैठण या भागांमध्ये सायंकाळी मेघगर्जनासह हलक्या सरी पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं कन्नड, वैजापूर, गंगापूर, पैठण या परिसरातील शेतकरी बांधवांनी आपली काळजी घ्यायची आहे. घाटमाथा परिसरात पावसाचा जोर वाढू शकतो. माळ, भोर, वेल्हा भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. ही पुण्याची माहिती मी देत आहे तुम्हाला. त्यानंतर मुंबई आणि कोकण, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये ढगाळ वातावरणासह अधूनमधून पावसाच्या सरी पडतील. विदर्भामध्ये नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ या भागात उष्णता कायम राहणार असून काही ठिकाणी मेघगर्जनासह पावसाची सरी पडू शकतात. मराठवाडा, जालना, बीड, धाराशिव, परभणी, बीड, नांदूर, लातूर येथे दुपारनंतर स्थानिक पावसाची शक्यता आहे. तर ही होती संपूर्ण महाराष्ट्राची अपडेट. तर आपण बघत आहोत नाशिक, अकोले, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बारामती, बार्शी, बीड, परभणी, नांदेड, लातूर, उदगीर, मेहकर, यवतमाळ, मालेगाव, पुसद या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पण नाशिक जिल्हा, अकोले आणि पुणे, अहिल्यानगर या ठिकाणी आपल्याला पावसाची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी आपल्याला हे निळसर वातावरण जे दिसत आहे ते पूर्ण ढगाळ वातावरण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. चला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पुन्हा एकदा तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्ही खूप चांगला प्रतिसाद माझ्या चॅनलला देत आहात. हे चॅनल तुमचं स्वतःचं आहे. तुम्ही कधीही कोणताही प्रश्न विचारू शकतात. तर चला नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत पुढच्या अपडेट्सचं. तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आपल्या शेतकरी मित्रांना फॉरवर्ड करा. रामकृष्ण हरी.